जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार। अस्वस्थपणामुळे पाटलांनी राजीनामा दिला असावा। जयंत पाटील राष्ट्रवादीत आले तर स्वागतच। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांकडून नवी मुंबई विमानतळाची पाहणी 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य। तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचाही आढावा घेणार। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड किल्ल्याला जागतिक वारसा यादीत स्थान। मुंबई पुण्यात जल्लोष। महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त। तर पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचेही मानले आभार। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। युनेस्कोच्या मान्यतेनंतर राज ठाकरेंचं ट्विट। जबाबदारीचं भान ठेवण्याचाही सल्ला। सुधाकर बडगुजरांचा भाजप प्रवेश। पक्ष बळकटीसाठी हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर सोबत घेतला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट। तर चुकीचं वर्तन केल्यास कारवाईचाही इशारा। महापालिका निवडणुका भाजप महायुतीतच लढणार। फडणवीस उदारमनाचे। कदाचित महापौरपद इतर पक्षालाही देतील। बीएमसीच्या महापौरपदावरून रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास। विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी। रोहित पवारांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट आजच संजय राऊतांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। व्हिडिओ मॉर्फ करून बनवल्याचा शिरसाटांचा दावा। शिरसाट महायुतीत आहेत म्हणून सेफ असं नाही। गैरप्रकार आढळल्यास आयकर विभाग कारवाई करणार। रवींद्र चव्हाणांकडून स्पष्ट। तर सत्तेत आहोत या भ्रमात न राहण्याचा सल्ला। एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही। शिंदेंकडून नाराजी व्यक्त। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर। विमानाच्या इंजिनाला इंधन पुरवठा बंद झाल्यानंच दुर्घटना। अहवालात नमूद।